राम राम मंडळी, आज संपन्न झालं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान नागठाणे इथं, ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं कामाच्या गडबडीमुळे म्हणा किंवा या धावपळीमुळे म्हणा व्हिडिओ करायला वेळ मिळत नव्हता. पण आता नुकतं जेव्हा सेमीफायनलपासून व्हिडिओ बघत होतो आणि फायनल बघितल्यानंतर अंगावर काटा झाला. खऱ्या अर्थानं चिक्यानं कमबॅक केला, एकदम जबराट कमबॅक केला असं म्हणलं वाव ठरणार आहे. जबरदस्त अगदी सुट्टा निकाल घेत फायनलला खऱ्या अर्थानं टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या. टॉपच्या गाड्यामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये आज चिक्या यशस्वी ठरला. म्हणजे बऱ्याच दिवसापासून आजाराशी थोडीशी झुंज देत होता. चांगली मैदानं हातात निसटली होती पुसेगावसारखी. त्यानंतर एक चांगला कमबॅक या बक्याच्या भावाला चिक्याला गरजेचं होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं बक्याचं नाव आपसोबत येतं जेव्हा चिक्याचं नाव येतं, कारण चिक्या आणि बक्या जेव्हा जोडीला लागले तेव्हा आपण बघितले मैदानं गाजवले. असा हा चिक्या आजारपणातून उठला आणि आज मोठं मैदान, महाराष्ट्र केसरीचं मोठं मैदान जे राखठाणेकरांच्या श्रीरामांच्या याच्या निमित्त भरवलं जातं. त्या मैदानामध्ये आज त्यानं चिक्यानं आपलं वर्चस्व राखत रायनासोबत जोडीदार जबरदस्त होता. रायना 7007 जबरदस्त. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारतच्या दावणीला आलेला एक जबराट खोड असा हा रायना. खऱ्या अर्थानं रायना सुद्धा जबराट फॉर्ममध्ये होता. मागच्या वर्षी पण जबराट फॉर्ममध्ये होता, आता चालूला पण जबराट फॉर्ममध्ये आहे. आणि त्याला तेवढ्या ताकदीचा बैल लागलाच खऱ्या अर्थानं चिक्या. आणि सुट्टा निकाल घेत आपण जर फायनल बघितलं तर इतका जबरदस्त फायनल, म्हणजे गट सेमी तर तेवढ्या ताकदीने काढलेलीच होते, पण फायनल त्याच्यापेक्षा वरचढ होता असं म्हणत वावं ठरणार नाही. खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये कंटिन्यू ह्या वर्षाची सुरुवात चांगल्या मैदानानं झाली, तर अजून ही चांगली मोठी मैदानं येणार आहेत. त्यामुळे मजा येणार आहे. काही मोठी मातबर पहिलं थोड्या मैदानात दिसणार झाले, त्यामुळे बरेच लोक थोडं लाईव्हला सुद्धा बघण्याची कमी दिसते स्टेज. म्हणजे आपल्याला आता कुठली मातबर, म्हणजे आपण बकासूरबद्दल बोलतोय, सर्जा ही काही मैदानामध्ये पण सुंदर लगेच नाव काढतोय. मथुर पण अजून बरेच दिवसापासून मैदानामध्ये दिसला नाही म्हणजे आपल्याला, त्यामुळे आपल्या लोकांना उत्सुकता लागली असते. बाकीच तर आपण आता बघितलं असेल जवळपास असं म्हटलं जातं की 23पर्यंत तर तो पळणार नाही. 23ला एखाद्या वेळेस तो मैदानात दिसू शकतो, कारण त्याच्या पोटातून थोडे लोखंडाचे काही तुकडे आणि काही दगड वगैरे निघालेत असं आपण व्हिडिओमधून बघितलंच आहे. म्हणजे नक्कीच एक आजारपणामध्ये असून सुद्धा त्यानं चांगलं पळ दाखवत होता प्रत्येकाच्यासाठी. पण आता थोडा म्हणतो ना एक चांगला लवकर बरा होईल आणि चांगल्या प्रकारे बाक्यासुद्धा कमबॅक करायला, जसं आज चिक्याने कमबॅक केला. आज गाडी चिक्या आणि रायनाची कशी पळाली ते थोडं कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यासोबतच जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या, म्हणजे जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. म्हणजे अर्जुन असेल, सुंदर असेल, अशी बरीच मातबर बैल होती ज्यांनी, पुष्पा असेल, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्यांचं सुद्धा, आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलं सुद्धा महाराष्ट्र केसरीच्या मैदानाची रंगत वाढली, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि गाडी कशी पळाली कमेंट नक्की करा. राम राम.